चला आजच्या दिनचर्याला सुरुवात केली. दिनचर्याला पहिले बघा बागेमधला जेवढा काही कचरा असते, सुकलेले पानं असतात, स्वयंपाकघरातले किचन वेस्ट असते, हे सर्व बागेमध्ये आणून ठेवलं. हे माझं दिवसाचं सुरुवातीचं काम आज झालेलं आहे. म्हणजे खालचे कामं झाल्यावर बागेमधलं पहिलं काम हे आहे. आणि मी बागकामाचे जास्त व्हिडिओ इकडे दाखवू शकत नाही, कारण माझं दुसरं चॅनल आहे ना, त्याच्यामुळे त्याच्यावर झाडाची बागेबद्दलची माहिती तिकडेच टाकत असते. पण माझ्या दिनचर्याचा भाग असल्यामुळे थोडासा काही भाग मी तुम्हाला दाखवते. हे सगळं एकत्र करून ठेवून दिलं. आणि मला कुठे जायचं असलं ना, मग झाडांना व्यवस्थित पाणी देणं, सर्व करणं, खत वगैरे ठेवायला मी अशी जागा केली आहे ना, याच्यात सर्व भरून ठेवत असते. नंतर आहे ना, मी सगळ्या झाडांना पाणी देतच होते. तोपर्यंत मी बघत होती की पक्ष्यांनी हे दाणे किती खाल्ले, म्हणून हे मला आनंद होतच होता. मी पहिले नंतर परत व्यवस्थित बघून घेणार आहे. पहिले झाडांना सगळं पाणी देते. गच्चीवरील बाग असल्यामुळे बागेमध्ये आहे ना, सकाळी खूप थंडी आहे आणि दुपारी ऊन तापतच आहे. त्याच्यामुळे आहे ना, खूप कोरडी माती होऊन जाते आणि वरच्यावर पाणी द्यावं लागते. हे सर्व कामात माझा 1-1.5 तास तर सहज जाते. बागेच्या कामात कधी कधी 2 तासही जाते. वेळ पाहून मी काम करत असते. आणि आज बघा मी बघत होते की पक्ष्यांनी दाणे खाल्ले ना, याचा आनंद मला खूप झाला. छोट्या छोट्या गोष्टीचा मला आनंद मिळत असतो. तो असाच समाधान शोधलं तर पक्ष्यांनी बघा खूप छान असे दाणे खाल्ले ना, खूप छान वाटतं. असं आपण जेव्हा बागेमध्ये ठेवतो ना, बघा आता मक्याचे पूर्ण दाणे यांनी खाल्लेले आहे आणि इकडची साईड राहिलेली आहे. आता खूप छान वाटते हे बघून, खूप आनंद मिळतो मला. आणि वर आले की नंतर माझं इथलंच काम चालू होते. डाळ तांदूळ भरून आणले. दुपारी थोडशा बाजार आणले होते. केव्हाची मुलगी ऊस खायचं होतं, त्याला ऊस मागत होती. आणि माझं पण लहानपणी आहे ना, माझे बाबा माझ्यासाठी ऊस, सीताफळ हे माझे खूप आवडीचे फळ होते काही काही. आणि बाजारात पहिले आहे ना, पेढा पण खूप छान मिळत आहे. पेढा, शेवचिवडा, ते तशी चवच राहिली नाही. मात्र सगळ्यांच्या बालपणीच्या अशा आठवण असं बाजाराचा दिवस असल्यानं आपण बाबा कधी पिशव्या आणते, आपण त्यातलं बघतो, हे असं व्हायचं. आणि ते खाण्याचा खूपच असं आनंद वाटायचा. दळण्याचा गंजसुद्धा बाजूनच आहे. कणिक आणली पण ती भरायची आहे, ती आता नंतर भरेल मी. आणि मी आता थोडंफार असं वस्तूसुद्धा आणलं होतं, छोटेसे मंगळसूत्र वगैरे गळ्यातले. छान डिझाईन मिळतात आणि वेगवेगळे घालायलासुद्धा मिळते. सोनेशी कम नाही, गुम गया तो गम नाही अशासारखं. आणि आणि त्याच्यासोबत मी हे सर्व काढून ठेवत होती, काय काय आणलं बघत होती. आणि ह्या भाज्यासुद्धा व्यवस्थित ठेवत होते. आज स्वयंपाक झालेला होता. आज इतकी घाई झाली होती. सगळ्या गोष्टी कधी कधी एकदमच येतात, नाही तर काहीच नसते, अशासारखी गोष्ट असते. माझी जे दिनचर्या आहे ना, तुम्हाला दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. आणि याच्या पुढची पण तुम्ही पूर्ण बघून घ्या. आजचं माझं काय काय रुटीन होतं ते दाखवते मी तुम्हाला. आणि दुपारी चहा घेतल्यावर परत ओट्यावरचा इतका पसारा झालेला होता. डब्याचे भांडे बिंडे लावायचे, तुम्हाला दिसत असेल खालीसुद्धा पसारा पडलेला आहेच. जेवढे होईल तेवढे कामं करून घेते म्हटलं. मग नंतर आज स्वयंपाक तर थोडा जास्तच केला आहे. रात्री करायचं काम पडणार नाही. देवाजवळ दिवे वगैरे लावून घेते आणि सर्व पिशव्या खाली केल्या भाजीच्या. आजची तुम्हाला माझी दिनचर्या आवडत असेल, चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. आणि आता 2-3 दिवस बहुतेक व्हिडिओ येणार नाही आहे काही कारणामुळे. आल्यावर मी तुम्हाला माझं रुटीन दाखवणारच आहे. आवडत असेल तर चॅनलला नक्की भेट द्या. छंद माझा